माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद नगरपंचायत समिती निवडणुकीमध्ये 50% जास्त आरक्षण कमी आहे अशा निवडणुका घेण्यात याव्यात आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील एकूण 12 जिल्हा परिषद आणि एकूण 125 पंचायत समितीच्या निवडणुका ह्या जाहीर केल्या। त्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचा समावेश आहे आणि ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे असं सुद्धा जाहीर करण्यात आले। पण कर्जत तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यामधल्या राजकीय वातावरण सध्या तापायला लागलंय आणि तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। कर्जत तालुक्यामध्ये एकूण 6 जिल्हा परिषद गट तर पंचायत समिती गणाच्या 12 जागांवर ही निवडणूक होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवणार आहे अशी सुद्धा तर भाजपानं शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्याचा निर्णय जाहीर केलाय। त्यामुळे शिवसेना शिंदे गट हा स्वबळावरती ही निवडणूक लढवणार आहे तर भाजपाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे। त्यामुळे भाजपा परिवर्तन आघाडीमध्ये सामील होणार आहे की स्वबळावरती लढवणारे हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही।